नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 26 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली बातमी आहे, बंगालमध्ये पहिल्यांदाच गुंडा कायदा लागू करण्यात आलेला आहे. तर हा कायदा काय आहे? पश्चिम बंगालमधील सार्वजनिक सुरक्षा आणि समाजघातकांच्या कारवायांवर नियंत्रण करणारा हा कायदा 2026 लागू करण्यात आलेला आहे. असा गुंडा कायदा म्हणून हा कायदा कुठे लागू करण्यात आला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेला आहे. पुढची बातमी आहे, निम्म्याहून अधिक स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती ह्या धोक्यात आलेल्या आहेत. जगातील निम्म्याहून अधिक स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या जी आहे ती वेगाने घटत असल्याचं जे अहवाल आहे तो नेचर रिव्ह्यूज बायोडायव्हर्सिटी या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये अमेरिकेतील जॉर्जटाउन विद्यापीठासह विविध देशांमधील पक्षीतज्ज्ञ हे सहभागी झालेले होते आणि त्यात भारतामधील स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स या संस्थेचा सहभाग होता. या संस्थेचं नाव विचारलं जाऊ शकतं, स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स. तर या अहवालानुसार जगातील प्रमुख स्थलांतरित मार्गांवरचे एकूण 51% स्थलांतरित पक्षी हे कमी होताना दिसत आहेत आणि त्यामध्ये 300 प्रजाती ज्या आहेत त्या जागतिक स्तरावर धोक्यात आल्याचं यामध्ये नमूद केलेलं आहे. भारताचा इथं विशेष संदर्भ सांगितण्यात आला होता, ज्यामध्ये आर्क्टिक प्रदेशामधून भारतात येणारे जे लांब पल्ल्याचे स्थलांतरित पक्षी आहे त्यांच्या संख्येमध्ये स्थानिक पक्ष्यांच्या तुलनेत खूप घट झाल्याचं इथून दिसून आलेलं आहे. या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काही शिफारसीसुद्धा करण्यात आल्या होत्या, जसे की आधुनिक ट्रॅकिंग तंत्रज्ञान, ई-बर्ड सारखे नागरिक विज्ञान उपक्रम, तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले ध्वनी निरीक्षण आणि लोकसंख्या मॉडेलिंगचे वापराचे सुद्धा इथं शिफारसी करण्यात आलेल्या आहेत. पुढची बातमी आहे, सारनाथचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केलेला आहे. हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे, जे की प्राचीन बौद्ध स्थळ आहे आणि याचा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. दक्षिण कोरियामधील बुसान येथे आयोजित असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी समितीच्या 48व्या अधिवेशनामध्ये याची घोषणा करण्यात आली. आता भारतामध्ये एकूण युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी स्थळांची संख्या ही एकूण 45वर पोहोचलेली आहे. सारनाथचा जो शिफारस आहे, नामांकन आहे ते केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 2025-26 मध्ये केलेलं होतं. पुढे आहे, देशभरात 99 ठिकाणी एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. जे 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे ते 28 ते 31 जानेवारी दरम्यान पुण्यामधल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकुलात हे आयोजित केलं जाणार आहे. या ऐतिहासिक संमेलनाची व्याप्ती केवळ पुण्यापुरती मर्यादित न ठेवता मराठी भाषा आणि साहित्याचा उत्सव हा देशभर पोहोचवण्यासाठी यामध्ये जे संमेलन भरवलं जाणार आहे त्यात 99 एकदिवसीय साहित्य संमेलनं आयोजित केले जाणार आहेत. म्हणजे यापूर्वी ज्या ठिकाणी हे 99 संमेलनं झालेली आहेत त्या सर्व ठिकाणांच्या जागी एकदिवसीय पूर्ण 99 हे एकदिवसीय संमेलन आयोजित केले जाणार आहेत. या 100व्या संमेलनाचे जे संयोजक संस्था आहे ती आहे समर्थ युवा फाउंडेशन आणि त्याचे विश्वस्त आहेत राजेश पांडे. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते जगभरातील प्रत्येक मराठी भाषिकांपर्यंत पोहोचण्याचा यामागचा उद्देश आहे. पुढे नाफा महोत्सवामध्ये 5 मराठी चित्रपटांचं वर्ल्ड प्रीमियर केलं जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळवून देणारा हा नाफा चित्रपट महोत्सव ठरलेला आहे. हा येत्या 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान होणार आहे सॅन होजे येथील कॅलिफोर्निया थिएटरमध्ये. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन म्हणजेच नाफा आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आणि यामध्ये 5 मराठी चित्रपटांचं वर्ल्ड प्रीमियर केलं जाणार असून आणखी 11 निवडक पुरस्कार प्राप्त जे लघुपट असतील त्यांचंसुद्धा प्रदर्शन इथं केलं जाणार आहे. तर ते 5 चित्रपट कोणते आहेत? तुम्ही आणि मायरा, न आवडती गोष्ट, द्विधा, पारो आणि फ्रेम हे 5 ते चित्रपट असणार आहे ज्यांचं नाफामध्ये वर्ल्ड प्रीमियर केलं जाणार आहे. नाफाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत अभिजित घोलप.
पुढे आहे पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये इंदू कुमारला कांस्य पदक. ज्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत त्यामध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक ठरलेलं आहे. इंदू कुमार यांनी पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. इंदू कुमार हे 28 वर्षीय पोलिओग्रस्त खेळाडू आहेत. त्यांनी 181 किलो आणि 190 किलो असं वजन उचलून एकूण 130.9 गुण मिळवत हे कांस्य पदक पटकावलेलं आहे. 196 किलो वजनाचा त्यांचा अंतिम प्रयत्न हा मात्र विफल ठरलेला होता. इंदू कुमार हे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरनौत येथील आहेत आणि त्यांना वयाच्या 5व्या वर्षी हा पोलिओचा प्रादुर्भाव झालेला होता. पुढे आहे रत्नागिरीत सलग 21व्या वर्षी टिळक अभिवादन यात्रा साजरी करण्यात आली. टिळकांची जयंती 23 जुलैला असते आणि टिळक यांचं जन्मस्थान आहे रत्नागिरी. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीमध्ये टिळक अभिवादन यात्रा ही काढली जाते. पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील वन परिक्षेत्रात गेल्या 11 वर्षांमध्ये 90 बिबट्यांचा मृत्यू झाल्याचं आढळलेलं आहे. कोकणच्या निसर्ग वैभवाचे प्रतीक असलेला बिबट्या आज अस्तित्वासाठी झुंज देत आहे. 2015 ते 2025 अशा एकूण 11 वर्षांमध्ये 90 बिबट्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आता समोर आलेली आहे. याचे कारणं काय आहेत तर मानव वन्यजीव संघर्ष तीव्र होणे, उघड्या विहिरी, रस्ते अपघात, त्यानंतर उपासमार या सर्व कारणांमुळे हे बिबट्यांची संख्या तसेच बिबट्यांचा जो मृत्यू झालेला आहे ही एक वन्यजीव संवर्धनासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. तर या होत्या आपल्या 26 जुलै रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.